मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निवडणुकीत भाजपला या ठिकाणी धक्का बसलेला आहे। आपल्यासोबत या संदर्भात एकनाथ खडसे आहेत। हो, या निवडणुकीमध्ये आपण देखील मैदानात उतरलेले होते आणि भाजपला या ठिकाणी धक्का बसला। नाही, भाजपचा या ठिकाणी पराभव झाला, त्याचं चिंतन भाजप नक्कीच करेल। या ठिकाणी रक्षाताईच्या मदतीला मी शेवटचे 2-3 दिवस गेलो, तर या कारणासाठी गेलो की मोठ्या प्रमाणावर गावामध्ये गुंड आणले गेले आणि हे सगळे हिस्ट्री शीटर गुंड होते। सगळ्यांकडे आर्मॅकचे गुन्हे होते, कोणी तडीपारचे गुंड होते, बऱ्हाणपूरकडून इथं गुंड आणले गेले, भुसावळचे गुंड होते, काही अनेक ठिकाणी जळगावून काही गुंड आणले, जे परिचित चेहरे होते। गुंडांचे परिचित चेहरे यासाठी की तडीपार केल्यावर फोटो येत राहतो, आर्मॅखेल गुन्हे दाखल फोटो येत राहतो, असे परिचित चेहरे या ठिकाणी दिसले आणि ते सगळे व्हिडिओमध्ये कैद झाले। 200 मोटरसायकल घेऊन त्याच्यावर 4-500 लोक बसायचे आणि त्या गावभर मिरवणुका काढायचं, हे मुक्ताईनगरवाल्यांनी पाहिलं। एकंदरीत या ठिकाणी हे दहशतीखाली झालेलं मतदान होतं, हे स्पष्ट आहे। याच्यात तक्रारी निवडणूक आयोगाकडे त्या क्षणाला केलेली आहे आणि त्यानुसार निवडणूक आयोगाने फारशी काही त्याची दखल घेतलेली दिसत नाही, कारवाई केलेली दिसत नाही आणि यामध्ये लगेच वेळेसाठी जर कारवाई केली असती तर ही दहशतीच्या वातावरणातून बाहेर आलं असते। आणि गुंडगिरी जे आहे, रेकॉर्डला जे गुंड आहेत त्यांना पकडायला पोलिसांना काय झालं होतं, परंतु जे झालं ते झालं। मी पराभवाचे कारणं शोधत नाही, पराभव झाला हे मान्य धरूनच आपल्याला चालावं लागेल आणि त्या पराभवाचे कारणंही त्यांना शोधावं लागतील। शेवटी मी जे आहे, मी काही भाजपच्या याच्यामधून आलो नव्हतो, पण ज्यावेळेस खडसे घराणं वगैरे अशा स्वरूपाच्या रक्षाताईच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी घरात स्वस्त बसू शकत नव्हतो, तेव्हा मी मदतीला आलो त्या ठिकाणी आणि त्यामुळे शेवटचे 2-3 दिवस मी रक्षाताईंच्या याच्याबरोबर राहिलो। त्यांनी खूप गुंडागर्दी केली, हे व्हिज्युअल आहेत, हे सगळंचं सगळं निवडणुकाकडे पाठवलेलं आहे, प्रत्यक्षाच्या तक्रारी केलेल्या आहे आणि यामध्ये एक चित्र दिसलं की भारतीय जनता पार्टीची फार काही मदत रक्षाताईला दिसली असं नाही आहे। काही एक 3-4 प्रमुख कार्यकर्ते जर सोडले, प्रमुख वरिष्ठ, तर दुसरा कोणीही बाहेरचा माणूस इथे आला नाही। त्यांनी त्या ठिकाणी त्याला फारशी मदतही केली नाही। फारशा सभा एकही या ठिकाणी पंकजा मुंडेंच्या शिवाय झाली नाही, पण त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यावर मी बोलू शकत नाही। गुंडशाहीचे आरोप करण्यात आलेले होते। आमदार चंद्रकांत पाटील हे देखील म्हणतात की गुंडशाही करणारेच आता ते म्हणणारे त्यांना जनतेने दाखवून दिलं खडसे कुटुंबियांना। आणि गुंडशाही कोणाची होती, काय होती, हे त्याने दाखवून द्यावं। मी तर दाखवून दिलं ना। मी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या 40 वर्ष मी राजकारण या ठिकाणी 45 वर्ष झाले करतो आहे। गुंडागर्दीचा एकसुद्धा माझ्यावरती आक्षेप कधी आला नाही की गुंडागर्दी केली तर या गुंडांना त्याला की संपूर्ण मोकळा झाला असतो मी। संघटनात्मक मुक्ताईनगरचं वाढवण्याचा दृष्टिकोन या मुक्ताईनगरमध्ये रक्षाताईचा होता। कुठेतरी गिरीश महाजन असोत किंवा असं काही मदत या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान झाली नसल्याचं दिसतं। नाही, मी मगाशी सांगितलं की हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु एकूण तो तिसरा त्रयस्थ माणूस जर मी पाहिला तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फारशी मदत या ठिकाणी झालेली दिसली नाही। शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांनी सोडवावा। या संदर्भात चिंतन करावं भाजप। नाही, मी काय चिंतन करणार, ते भाजपने चिंतन करायचं आहे। हे होते एकनाथ खडसे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।